नमस्कार. मी अरविंद आठले. आपल्यासमोर बसलाय डोंबिवलीच्या शुभदा काणे. या एक अत्यंत अभ्यासू असे व्यक्तिमत्व आहे आणि डबल ग्रॅज्युएट आहेत. डबल MA दोन विषयात त्यांनी केलंय आणि टॉपर राहिलेले आहेत. त्यानंतर काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरचंही काम केलं आहे. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या सामाजिक याच्यामध्ये काम केलंय. ब्रह्मविद्या, प्राणिक शक्तिपात दीक्षा, विपश्यना अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याप्रमाणे मिर्जाला गीता फाउंडेशन मध्ये भागवत ग्रंथाचाही 365 दिवसांचा अभ्यास त्यांनी केवळ 39 दिवसात केला. अत्यंत हुशार असलेल्या या आज एक वेगळ्या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. निरनिळ्या विषयावर त्या प्रवचन, निरूपण असा सगळा प्रकारचा प्रवास त्यांनी केलेला आहे. मी तुम्हाला माहिती आहे की मी अतिशय चांगले साधक असल्याशिवाय तुमच्या समोर आणत नाही. त्याप्रमाणे आज एका वेगळ्या विषयावर यांचं संभाषण मी तुमच्याशी करून देणार आहे. तर आज त्या बोलणार आहेत पंचकन्या या विषयी. आपण सकाळी उठल्यानंतर पंचकन्यांचं स्मरण करावं म्हणजे आपण पापातून मुक्त होतो अशी आपली समजूत आहे. तर सीता, मंदोदरी वगैरे ह्या ज्या पाच कन्या आहेत यांची चरित्र तुमच्या समोर आणण्याचं काम मी त्यांना नेमलेलं आहे. त्या अतिशय सुंदर या विषयात त्या ओरेटर आहेत. तुम्हाला आता अनुभव येईलच चांगला. अत्यंत समृद्ध भाषा आहे त्यांची. त्यामुळे या विषयावर बोलण्याची मी त्यांना विनंती करतो. तर शिवदाजी, मी विनंती करतो की या विषयावर पंचकन्या म्हणजे काय, आपण त्यांचा काय प्रवास आहे, एकंदर सगळ्या पंचकन्यांचा आपल्या संस्कृतीत काय प्रवास आहे, हे तुम्ही सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. हरि ओम. नमस्कार काका. नमस्कार. आज उत्पत्ती एकादशी आहे, तर त्यामुळे ज्ञानेश्वरांची आपल्याला आठवण व्हायलाच पाहिजे, त्यांचं स्मरण व्हायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा त्यांच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. हरी पंढरीनाथ महाराज की जय. जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय. सर्व संतन की जय. आणि प्रत्यक्ष माझ्यासमोर उपस्थित असलेले अरविंद आठले काका यांनाही वंदन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. त्यांनी मला पंचकन्यांवरती बोलायला सांगितलंय. आपण लहानपणापासून हा श्लोक ऐकलाय. आपली आजी, आई, मी स्वतः किंवा पुढच्या पिढ्या, आपण प्रत्येक जण आपल्याकडे प्रातस्मरणीय, प्रातवंदनीय अशा ज्या काही श्लोक आहेत, उदगृत केलेले आहेत, तर त्यांचं आपण नेहमी स्मरण करतो. तर पहिल्यांदा आपण तो श्लोक काय आहे तो लक्षात घेऊया. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. आता या ज्या पंचकन्या आहेत, तर ह्यांचं का स्मरण करायचंय आणि त्या कोण होत्या आणि त्यांची संपूर्ण चरित्र गाथा काय आहे, तर ते थोडक्यात सांगायचा आपण प्रयत्न करणार आहोत. मुळात हे पंचकन्या आहेत या म्हटल्यानंतर या 5 देवता आहेत, या 5 सम्राज्ञी आहेत. त्यातली एक अहल्या आहे, ती फक्त ऋषीपत्नी, आणि बाकी सर्वजणी सम्राज्ञी आहेत. आता थोडं आपण अजून थोडं मागे जाऊया. या पाचांचं महत्व काय आहे ते पहिलं समजून घेऊया. तर परमात्मा जेव्हा त्याला सृष्टीची इच्छा होते, तेव्हा परमात्मा आणि पराशक्ती हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर ती निर्गुण निराकार तत्व आहे ते. आणि जेव्हा परमात्म्याला एकोम बहुश्याम अशी जेव्हा इच्छा झाली, तेव्हा त्याने पराशक्ती बाजूला झाली. पराशक्ती बाजूला होणं म्हणजेच काय, तर सृष्टीची निर्मिती करणं. म्हणून आदिशक्तीने काय केलं, तर त्यांनी पहिल्यांदा तिने सुद्धा 5 भागात वाटप केलं. 5 भागात ती स्वतः विभागली गेली. आणि त्याच्यामध्ये पहिली होती दुर्गा, दुसरी होती महालक्ष्मी, तिसरी होती सरस्वती, चौथी होती सावित्री किंवा गायत्री, आणि 5वी जी होती ती राधा होती. तर अशा प्रकारे या 5 जणांकडून कार्य सुरू झालं. आणि असं करता करता ते कालोखामध्ये पुढे 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 जात असतं. हे सगळे अवतार कार्य आहे, की अंशांश आहेत. त्या त्या वेळेला त्या त्या सृष्टीला जी जी गरज असेल त्यानुसार त्यांची उत्पत्ती होत असते.
तर त्याच्यापैकी ही 5 तत्वच आहेत खरं म्हटलं तर. तर त्यांच्यापासून आता पुढे पुढे येऊन गेल्यानंतर या ज्या 5 कन्या आहेत त्याच्यापैकी आपण जर का बघितलं तर फक्त द्रौपदी ही महाभारतकालीन आहे, आणि ह्या ज्या उरलेल्या 4 जणी आहेत, अहल्या, सीता, तारा आणि मंदोदरी, ह्या ज्या 4 जणी आहेत त्या रामायणकालीन आहेत. म्हणजेच काय, तर त्रेतायुग आणि द्वापार युगामध्ये ज्या कोणी श्रेष्ठ नारी होत्या, ज्या कोणी श्रेष्ठ स्त्रिया होत्या, ज्या कोणी श्रेष्ठ कन्या होत्या, त्यांचं आपण प्रातस्मरण नेहमी करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ह्या 5 कन्या आहेत त्याच्यापैकी पाचाचं महत्व काय आहे त्यात आपण बघितलं तर पंचविषय, आपले पंचविषय आणि इंद्रिय आपली त्या 5 विषयांकडे नेहमी धावत असतात, म्हणून त्यांना पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण अशा प्रकारे आपण त्यांचं वर्णन करतो. तर ह्या ज्या 5 आहेत तर पंचमहाभूत आहेत. असा मी जेव्हा विचार केला काकांशी माझं बोलणं झालं तेव्हा माझ्या मनात आलं की ह्या 5 जणी कोण आहेत. तर तेव्हा माझ्या मनात असं विचार आला की अहल्या आहे ती वायुरूप आहे. आपण त्याचा अर्थ घेणार आहोत पुढे. तर पहिल्यांदा त्यांची तत्व पाहूया. अहल्या ही वायुरूप आहे. त्याच्यानंतर द्रौपदी आहे ती आज्ञेसिनी आहे, ती अग्नीतून प्रकट झाली म्हणून ती अग्नितत्व आहे. अहल्या, द्रौपदी, सीता, सीता ही भूमिकन्या आहे, जनकाला जमिनीतून ती मिळाली म्हणून ते पृथ्वी तत्व आहे. अहल्या, द्रौपदी, सीता. तारा हे दुधाळ महासागरासारखं तेजपुंज आहे आणि ती आकाशामध्ये, तो तारा आकाशामध्ये असतो म्हणून ते आकाश तत्व आहे. आणि हे जी मंदोदरी आहे तिचं एक रूप बेडकी आहे आणि म्हणून ती जलतत्वाची प्रतिनिधित्व करते. तर वा. अशा प्रकारे ह्या ज्या 5 कन्या आहेत तर त्यांच्याविषयी मला असं थोडासा विचार करा असा वाटला की हेही तत्व असू शकतील, आणि म्हणून ही पंचमहाभूत आहेत म्हणजेच काय, तर म्हणून आम्हाला प्रातस्मरणीय त्यांचं स्मरण करायला लागतं की कारण ही पंचमहाभूत पिंडामध्ये पण आहेत आणि ब्रह्मांडामध्ये पण आहेत. आणि 5 तत्व जेव्हा कार्यरत असतील तर तेव्हाच आपलं चैतन्य जागृत होतं, चेतना जागृत होते आणि आपण दिवसभर काम करण्यासाठी मोकळे होतो. जसं आपण कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. आपण पृथ्वीला नमस्कार करतो, तुझी क्षमा मागतो आणि आपण उभं राहतो. तर ह्याच्यातला सुद्धा अर्थ असा आहे की कराग्रे वसती, तुझ्या हातामध्ये या 5-5 बोटांमध्ये किंवा 5-5 तत्वांमध्ये काय तर लक्ष्मीचा वास आहे, सरस्वतीचा वास आहे. आणि हे सगळं करण्यासाठी गोविंद प्रत्यक्ष भगवंत तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे तू दिनक्रमाला सुरुवात कर आणि तो दिनक्रम तुझा अतिशय उत्तम सत्कार्यासाठी लागू दे. सत्व रजत मानचा त्याच्यावरती व्यवस्थित प्रभाव असू दे आणि त्यानुसार तू दिनक्रम चालू कर. तशाच प्रकारचं या पंचकन्यांचं स्मरण केलंय. आता महापातक आपण हा श्लोक घेतला तर या श्लोकाच्या आपण जरा थोडं उलट्या बाजूने जाऊया, कारण प्रत्येक चरित्र नायिकेचं आपल्याला वर्णन करायचंय म्हणून त्याच्यातला जो शेवटचा भाग आहे की महापातक नाशनम. आता आपल्याला असा प्रश्न पडतो, आपण पांढरपेशी वर्ग आहोत तर आपण आपल्या हातून कुठल्याही प्रकारचं कधी महापातक घडणार नाही. महापातक काय आहे तर गोहत्या, ब्रह्महत्या, ऋषी हत्या किंवा अशा प्रकारची जी महाभयानक, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, तर अशा प्रकारचं जर का काही पाप घडलं तर त्याला महापातक त्याच्या हातून होतं असं म्हटलं जातं. ते एवढ्या मोठ्या पापांचं सुद्धा पापक्षालन करण्याचं आपल्या धर्मग्रंथांमध्ये, आपल्या अम, वेदांमध्ये, वैदिक वाङ्मयामध्ये भरपूर ठासून असं काय काय त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवरती जर का तुमच्या हातून काही चूक घडली तर पाप जर, आणि जर का तुम्हाला पश्चाताप झाला तर त्या पश्चातापाचं म्हणजे क्षमा मागितल्यानंतर त्याचं क्षालन करायचं. त्याच्यासाठी काहीतरी पुण्यकर्म करा, तीर्थयात्रा करा, मंत्र करा, जप करा, अशा प्रकारे किंवा सेवा करा गुरूंची. तर अशा प्रकारे तुमच्याकडून त्यांनी ते करून घ्यायची पद्धत आहे. तर अशा प्रकारचं महापातक घडायची जर काय वेळ आली तर तुम्ही काय करा हे सांगण्यासाठी म्हणून या पंचकन्यांची आपण आठवण काढतो. म्हणजे जेव्हा मी घरातून बाहेर पडते किंवा मी जेव्हा घरातही असेल किंवा जेव्हा मी कामाला सुरुवात करते त्यावेळेला प्रत्येक काम हे माझं सजगतेने, विवेकाने आणि सत्वगुणांमध्ये अधिष्ठित असलं पाहिजे. आणि म्हणून या कन्यांचं आपण स्मरण करतो. कारण काय आहे की जर का पातक नाशन करतात तर नुसत्या यांच्या स्मरण मात्रे, नुसतं त्यांचे जर का नाव मी घेतलं तर माझी महापातक नाश होतात. पण जर का मी
म्हणजे माझ्या हातून पापच होणार नाही अशा प्रकारचा जर का मी विचार मांडला, अशा प्रकारे मी कृती केली, तर मला या महापातकाचा दोष लागणार नाही. तर अशा प्रकारे म्हणून हा प्रातस्मरणीय श्लोक आहे. अर्थात तो तुम्ही केव्हाही म्हणालात तरी सांगण्याचा उद्देश म्हणजे कुठलंही काम करताना या 5 जणांना आठवायचं की ह्यांच्यामुळे काय होतं की माझी सत्सद विवेक बुद्धी जागृत होते आणि मी प्रत्येक कर्म अतिशय मनापासून सत्वगुणाने युक्त करते आणि हे कर्म करत असताना इदन न मम करून मी भगवंताला अर्पण करते की जेणेकरून माझ्याकडे त्याचा काही लेश लागत नाही आणि पुढे जाऊन मला मोक्ष प्राप्ती होते. अशा प्रकारचा एक विचार या पंचकन्यांमध्ये आहे. आता आपण पहिली जी आपली नायिका आहे म्हणजे अहल्या जी आहे, जी देवी आहे, तर अहल्ये संबंधी आपण आता चर्चा करणार आहोत. तर अहल्या कोण आहे? तर अहल्या ही ब्रह्मदेवाची कन्या आहे आणि तिचं आता चरित्र आपण गायन करणार आहोत. तिला कोणी मुद्गल वंशाची सुद्धा पुत्री मानतात. तर स्कंद पुराणामध्ये, ब्रह्मपुराणामध्ये, ब्रह्मांड पुराणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये प्रत्येक ठिकाणी हिच्याबद्दल म्हणजे सगळ्यांविषयी जसं जसं आपण वाचन करू, चिंतन करू किंवा अनेक ग्रंथांचं अभ्यास करू तसं तसं आपल्याला तिथे तिथे एक एक गोष्टी मिळत जातात. आता पहिल्यांदा आपण रामायण काळामध्ये आता त्याच्यासाठी जाऊया की विश्वामित्र ऋषी आणि वसिष्ठ ऋषी हे दशरथाचे कुलगुरू आहेत. ते विश्वामित्र ऋषींनी शांतीसाठी, विश्व शांतीसाठी आणि समाधानासाठी ते यज्ञ करायचे. ऋषी द्रष्टे आहेत, मंत्रद्रष्टे आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं की लोक कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य त्यांचं वाहून घेतलेलं आहे. आणि म्हणून विश्वामित्र ऋषी दशरथाच्या सांगण्यावरून एक यज्ञ करतात. कोणी अश्वमेध यज्ञ करतात सांगतात आणि पुत्रकामेष्टी यज्ञ रामात म्हणजे या 4 मुलांसाठी करतात ते. तर अशा प्रकारे दशरथाला 4 मुलं वगैरे होतात आणि मग नंतर त्यांचं ते पुत्रकामेष्टी यज्ञ यशस्वी होतो आणि मुलंही दिसामासी वाढत असतात. त्यांना सर्व अस्त्र शस्त्र विद्यांमध्ये निपुण केलं जातं आणि थोडी मोठी झाल्यानंतर एक दिवशी विश्वामित्र ऋषी राजा दशरथाकडे येतात आणि त्याला म्हणतात की दशरथ त्यांची पूजा वगैरे करतो, पाद्य पूजा करतो आणि येण्याचं कारण विचारतो आणि हात जोडून त्यांना नमस्कार करतो. तेव्हा विश्वामित्र ऋषी सांगतात की हे तुझे जे राम आणि लक्ष्मण आहेत ते मला मी त्यांना वनात घेऊन जाणार आहे, ते मला यज्ञ रक्षणासाठी हवेत. दशरथाचा प्राण आहे हो राम म्हणजे. तर दशरथ म्हणतो की खूप लहान आहेत होती मुलं, तर तुम्ही असं करा, तुम्ही मला पाहिजे तर घेऊन जा. तेव्हा सगळं नियतीने ठरवलेलं एक कार्यक्रम आहे, आपण ज्याला हार्ड डिस्क म्हणतो तशी, आणि मग ती एक 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 ती पुढे ओपन होत जाते. तर विश्वामित्र ऋषी त्याला सांगतात की नाही, मला रामच पाहिजे, राम आणि लक्ष्मण. दशरथाचा नाईलाज होतो आणि मात्र वसिष्ठ ऋषी येतात आणि त्याला सांगतात की राजा दशरथा, हे विश्व कल्याणाचं काम आहे आणि तुझंच त्याच्यामध्ये नाव होईल आणि तुझ्या मुलांचंही त्याच्यामध्ये नाव होईल, तर त्याच्यामुळेच पाहिजे तर तू विश्वामित्र ऋषींबरोबर त्यांना पाठवून दे. आणि अशा प्रकारे यज्ञाचं रक्षण करण्यासाठी विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणांना घेऊन जातात. यज्ञ चालू होतो. यज्ञ चालू असताना पहिल्यांदा काय व्हायचं की आपल्याला माहिती आहे सत्व, रज आणि तम, देव, दानव आणि मानव. तर जेव्हा पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हा देव आणि दानवांमध्ये अखंड युद्ध चालायची आणि म्हणून ते देव आणि दानव दोघेही कंटाळले होते आणि तेव्हा ब्रह्मदेवानी असं ठरवलं की आपण आता मानव सृष्टी निर्माण करायची आणि म्हणून त्याच्यातून ही मानव निर्मिती झालेली आहे. आणि या मानव निर्मितीतूनच हे मानव, हा जो मानव आहे तो सत्सद विवेक बुद्धी जागृत असलेला आहे, बुद्धिमान आहे आणि जर का कधी वेळ पडलीच तर तो देवांच्या कार्यासाठी धावून येईल आणि अशासाठी मनुष्य निर्मिती झालेली आहे. परंतु मनुष्य निर्मिती केल्यानंतर मनुष्याला आपल्या ऐहिक सुखाचा, भोगाचा एवढं आनंद वाटत गेला आणि तो देवतांकडे आपोआप त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. पण आता इथे काय झालं की यज्ञ करायचा होता आणि म्हणून ते विश्वामित्र ऋषी त्याला घेऊन गेल्यानंतर तिथे त्या यज्ञामध्ये हे जे दानव लोक होते वनामध्ये, कारण वन हे सगळं मुळे देव दानवाला दिलेलंच होतं पहिल्या. दंडकारण्य म्हणा वगैरे काही जी काय होती ती सगळी वन राक्षसांच्या ताब्यामध्ये होती. तर तिथे सुबाहू आणि मारीच असे जे 2 राक्षस होते ते या दोघांना खूप या यज्ञासाठी खूप त्रास द्यायचे. कुठून तरी यज्ञाचा विध्वंस करायचा, म्हणजे देवांनाही त्रास द्यायचा आणि मानवालाही त्रास द्यायचा आणि आमचा कायम म्हणजे आधिपत्य राहिलं पाहिजे असं त्या राक्षसांचं म्हणणं असायचं. खरं म्हटलं तर यांची तपस सामर्थ्य एवढं होतं ऋषींचं की ते एक हुंकार मारल्यावर सुद्धा त्या राक्षसांना मारू शकत होते. पण यज्ञ चालू असताना वध अपेक्षित नाही, कारण वध हे केल्यामुळे पाप निर्माण होतं आणि म्हणून ते राम लक्ष्मणांना घेऊन जातात आणि मग तिथे प्रत्यक्ष पहिल्यांदा सुबाहू आणि मारीचीचा वध करतात
आणि पुढे तिची ताटका म्हणून यक्षिण असते, तर ती खूप अतिशय माया अकराळ विक्राळ असते. तिचं वर्णन इतकं प्रचंड मोठं केलेलं आहे की तिला बघण्यासाठी आकाशापर्यंत तिचं तोंडच दाखवलेलं आहे. अशा प्रकारे तिचं वर्णन केलंय. तर ती यांना खूप त्रास देत असते. तेव्हा असं त्यांच्यात बोलणं होतं की राम म्हणतो की स्त्री म्हणजे अवध्य आहे, तशी विश्वामित्र म्हणतात की जनकल्याणासाठी आणि यज्ञ कार्यासाठी जर का कोणी आड येत असेल तर तिचा वध करणं हे ईश्वर निर्मितच कार्य असं समज आणि तू तिचा वध कर. आणि त्याप्रमाणे राम तिचा त्यांच्यात प्रचंड घनघोर युद्ध होतं आणि राम पहिल्यांदा तिचा वध करतो आणि लक्ष्मण तिचं नाक आणि कान कापून टाकतो. तर अशा प्रकारे वध होतो. पुष्पवृष्टी होते आकाशातून, सर्व देव देवतांना आनंद होतो आणि ते पुढे येतात आणि विश्वामित्र ऋषी आणि राम लक्ष्मण एका दुसरीकडे वनामध्ये जातात. सिद्धाश्रम म्हणून त्याचं नाव आहे. त्या सिद्धाश्रमामध्ये जाता जाता ते त्यांना अनेक अस्त्र शस्त्र विद्या शिकवतात. त्याच्यामध्ये त्यांना बला आणि अबला अशा 2 सिद्धी त्याला देतात त्या दोघांना आणि ते सांगतात या सिद्धींचा उपयोग अशासाठी आहे की तुम्हाला देवकार्य करायचंय, तुम्ही ईश्वर अवतार आहात, परंतु ज्या कार्यासाठी तुम्हाला आणलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा या सिद्धी वापराव्या लागतील, कारण हे राक्षस अतिशय मायावी आहेत, ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. या बलेमुळे काय होईल, तुम्हाला कितीही तुम्ही लढलात, कितीही काम केलं तरी तुम्हाला थकावट, तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि ही जी अबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही रोगराई तुमच्या शरीराला ज्वर वगैरे असं काही होणार नाही. तर अशा प्रकारे बलाबला या सिद्धी त्यांना मिळतात आणि मग ते येऊन रात्री आश्रमात थांबतात. तेवढ्यामध्ये जनक राजा, मिथिलेचा राजा जो आहे, तर तो आपल्या दूताबरोबर विश्वामित्रांकडे त्याला पाठवलं जातं आणि विश्वामित्रांना तो दूत सांगतो की असं असं जनक राजाचा निरोप आहे की सीता स्वयंवरासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे, तर तुम्ही उद्या सकाळी राम लक्ष्मणासकट तिथे यायचं आहे. आणि अशा प्रकारे मग तेव्हा त्यांच्या थोडा संवाद वगैरे काढतो की हे कशासाठी, आम्ही तर लहान होत वगैरे, ते स्वयंवर वगैरे काय. तर ते विश्वामित्र म्हणतात की तुम्ही चला तर आपण बघू तरी हे मोठे मोठे राजे, तो पण काय अमकं तमकं. आणि अशा प्रकारे राम लक्ष्मण मिथिलेमध्ये प्रवेश करतात सीता स्वयंवरासाठी म्हणून. पण इथे प्रत्यक्ष असं दाखवलेलं आहे की जेव्हा ते वनामध्ये जात असतात तर तेव्हा एका ठिकाणी त्यांना, कारण पूर्वी फक्त चालत 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 मार्गक्रमण करायची पद्धत होती, तर एका वनामध्ये एका आश्रमाच्या इथे थांबतात आणि तो आश्रम म्हटला तर सुसज्ज आहे आणि म्हटला तर तो असा थोडा आता मोडकळीस आलेला आहे वगैरे असं वाटतं. तिथे शिष्य नाही आहेत, कोणी नाही, काही नाही. म्हणून राम पटकन विचारतो की हा आश्रम कोणाचा आहे. तर तेव्हा विश्वामित्रांचा उद्देश तोच आहे की त्या वनावरूनच जायचंय त्यांना, मुख्य म्हणजे सीता स्वयंवर नंतरच आहे. आणि म्हणून ते विश्वामित्र त्याला म्हणतात की चला तुम्ही तिथे. आणि म्हणून त्या आश्रमाच्या इथे गौतम ऋषींचा जो आश्रम आहे तिथे त्या दोघांना तो घेऊन घेऊन जातात ते. आणि मग तो विचारतो राम की हे काय वगैरे असं. सगळीकडे असं बंजर जमीन आहे, पण एका ठिकाणी त्याला असं खूप तेजपुंज असा एक दगड दिसतो आणि असा लखलखत असतो तो. आणि म्हणून राम असा पटकन पुढे जातो आणि कुतूहलाने तो पटकन बघतो. तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणतात की तुला ह्या स्त्रीचा, ही शिळा जी आहे ती शिळा नसून ती एक स्त्री आहे, एक अबला आहे असं त्यांनी म्हटलंय, पण तसं नाहीये. तर ती अबला आहे आणि तिचा तुला उद्धार करायचा आहे, कारण तिला शाप मिळालेला आहे की तू दगड होऊन पडशील आणि राम अवतारमध्ये राम येईल आणि तो तुझा उद्धार करेल. अशा प्रकारे या अहल्येचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून काय होतं की अहल्या जी आहे तर खूप ठिकाणी असं म्हटलंय, प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणामध्ये पण त्यांनी हेच म्हटलेलं आहे की रामाने कुठेही अहल्येच्या दगडेला स्पर्श केलेला नाही. तो वनात जातो म्हणजे काय, तो त्याचं पद म्हणजे त्याची चरण त्या वनाला लागतात, म्हणजेच काय ते अहिलेलाही ते लागतच, म्हणजे असा एक आपण छोटासा अर्थ त्याच्यातून घ्यायचा. आणि म्हणून काय होतं की अहल्याचं आता उद्धार करण्यासाठी म्हणून राम आलेला आहे. मग विश्वामित्र ऋषींना तो विचारतो की हे काय झालं वगैरे असं. तर तेव्हा विश्वामित्र ऋषी सांगतात की ब्रह्मदेवाची ही कन्या आहे अहल्या, आणि अतिशय सुरेख सोज्वळ आणि सुंदर, अतिशय कमनीय वाद, आणि तिच्या एवढं सौंदर्य आणि तेज कोणालाच नाही. तर लहानपणापासून ती गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये ब्रह्मदेव तिला सांभाळायला ठेवतो. गौतम ऋषी अतिशय मनापासून तिचा सांभाळ करतात. गौतम ऋषी वयाने खूप मोठे आहेत, वृद्ध आहेत, आणि एक छोटीशी षोडश बाला म्हणतो तशी ती आहे, ती त्यांच्याकडे राहते, वावरते. त्यांची सगळी साधना वगैरे त्यांना जे काही लागेल ती सगळी मदत करते. आणि अशा प्रकारे ती त्यांची कायम सेवा करत असतात. यथावकाशी लग्नाला तयार होते तेव्हा ब्रह्मदेवाला विचारण्यात येतं की गौतम ऋषी जाऊन विचारतात, ही जी मुलगी तू माझ्याकडे ठेवलेली आहेस ते हिचं कोणाशी लग्न लावून द्यायचं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की
तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणखीन कोण आहे, कारण तिने लहानपणापासून तुमच्याच बरोबर तिने आयुष्य काढलेलं आहे. आणि मला वाटतं तुमच्यासारखा श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि तपस्वी असा जो पती तिला लाभलाय आणि जो तिचा कायम सांभाळ करेल, तर म्हणून तिने तुमची पत्नी व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून गौतम ऋषी म्हणतात की काही हरकत नाही, मी तिच्याशी विवाह करेन. पण तत्पूर्वी इथे थोडीशी अशी गोष्ट सांगितली जाते की एकदा ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये विश्वशांतीसाठी म्हणून म्हणजे सभा भरवलेली असते. तर तिथे इंद्र, गौतम ऋषी वगैरे सगळे गेलेले असतात. आणि मग ते गेल्यानंतर गौतम ते एक अट अशी घालतात की आपण काय करूया, पृथ्वीला प्रदक्षिणा करूया. म्हणून देव, दानव, मानव हे सगळेजण पृथ्वी प्रदक्षिणाला निघतात. प्रत्येक जण आपापल्या वाहनावरती बसतो आणि गौतम ऋषी हे म्हणजे मानव आहेत साधे, म्हणजे ते पृथ्वीवर विचरण करणार आहेत. ते आपले पैदल चालत 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 जात असतात. आणि हे सगळेजण वरून त्यांना हसतात की हा कसला ऋषी, हा कसला पोचतोय, पृथ्वी प्रदक्षिणा काय करणार आहे आणि काय लग्न करणार आहे. पण गंमत अशी होते की कसं ज्ञानाचा कसा उपयोग होतो ते इथे सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये. तर गौतम ऋषी असे जात असतात वनातून. तर एका ठिकाणी त्यांना पहिल्यांदा एक अप्रसूत अशी गाय दिसते. तिथे तर थोडेच काळामध्ये ती एका बछड्याला, त्या वत्साला जन्म देणार असते. मग त्यांच्या असं मनात विचार येतो की पृथ्वीचंच रूप आहे, धेनू हे पृथ्वीचं रूप आहे. आणि म्हणून मी असं करतो की पृथ्वीलाच म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा म्हणजे मी त्या गाय आणि त्या वासराला मी प्रदक्षिणा घालतो. कारण गायीचं रूप म्हणजे धेनूचं जे रूप आहे ते म्हणजे बाळ आहे, ते जे बछड आहे ते म्हणजे सृष्टी निर्मिती झाली गायीकडून झालेली. म्हणून ते प्रदक्षिणा घालतात आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन सत्यलोकामध्ये तिथे बसतात ते. आणि मी यथावकाश हे सगळं येतात तोपर्यंत ब्रह्मदेव गौतम ऋषींचं आणि अहल्येचं लग्न लावून देतो. हा सगळा राग कुठेतरी मनामध्ये त्या इंद्राच्या मनात असतो. कारण काय आहे की इंद्राला ही अहल्या अतिशय अतिशय आवडलेली असते. इंद्र म्हणजे, मी एक शब्द वापरते, इंद्र म्हणजे लंपट, इंद्र म्हणजे इंद्रिय भोग घेणारा तो इंद्र, असं आपण एक त्याचं थोडं ज्याला आपण म्हणतो अवतरणात घातलं तरी काही हरकत नाही. म्हणून इंद्राला खूप राग येतो हा गौतम सारखा ऋषी, आणि म्हणे काय तपस्या करणार, हे करणार ते करणार, म्हणे कशाला त्याला एवढी सुंदर तरुण नाजूक मुलगी पाहिजे. तर तो असं विचार करतो की आपण हिला भ्रष्ट करायची. आणि म्हणून काय करतो तो, जेव्हा जेव्हा जमेल तेवढा तेवढा तो प्रयत्न करतो आणि अहल्येला भ्रष्ट करण्यासाठी. का तर गौतम ऋषीला त्याला कायम त्रास द्यायचा असतो, की त्याला कुठेतरी अशी सारखी भीती असते की गौतम ऋषींच्या तपसामर्थ्याने हा माझं तर पद घेणार नाही ना. आणि म्हणून देवांचं कार्य करण्यासाठी इंद्र आता काय क्लुप्ती करतो ते ऐकूया आपण. तर इंद्र असं करतो, गौतम ऋषी नेहमीप्रमाणे स्नानाला जातात. तर आदल्या दिवशी रात्री नेमका हल्ले आणि गौतम ऋषींमध्ये एक संवाद होतो. आणि त्यांना त्यांना 2 मुलं झालेली आहेत, शतानंद आणि चिरकाल म्हणून असे ते 2 पुत्र होतात. त्यांना संसार खूप छान चाललेला आहे त्यांचा. आणि त्यांची तपश्चर्या इकडे गौतम ऋषींची चालली. आणि म्हणून गौतम ऋषी एक दिवशी रात्री असं त्या दोघांना स्वप्न पडतं की कोणीतरी आपल्याला म्हणजे मला भ्रष्ट करतंय, म्हणजे अहल्येला. आणि गौतम ऋषी बघतायत आणि गौतम ऋषींना खूप वाईट वाटतं. दोघं एकमेकांशी चर्चा विलाप करतात. आणि तेव्हा गौतम ऋषी सांगतात की अगं तुझ्यासारखी पतिव्रता आणि पातिव्रतेचं सामर्थ्य आणि त्याच्यामुळे तुला मी मिळालोय, तर तुला कोण म्हणजे भ्रष्ट करणार आहे, आणि तुला असं काही होणार नाही. म्हणून ते असं एकमेकांची समजूत काढतात. आणि पहाट झाल्यानंतर गौतम ऋषी स्नानाला म्हणून निघून जातात. तेव्हा इंद्र काय करतो, इंद्र तिथून येतो. पहारेकरी बघतात गौतम ऋषींच्या इथले की गौतम ऋषी स्नानाला गेलेत आणि हे काही विसरले का म्हणून बघतात. तर गौतम ऋषी ते नसून तो इंद्र असतो. इंद्र गौतम ऋषींचा वेश घेतो आणि त्या अहल्येच्या कुटीमध्ये प्रवेश करतो. अहल्या काम करत असते, दोन्ही बाळा तिथे असतात खेळत. आणि ती बघते की ती विचार करते की गौतम ऋषी एवढ्या लवकर कसे आले आज म्हणून बघते. आणि मग ते गौतम ऋषी तिच्याकडे, म्हणजे तो इंद्र तिच्याकडे संभोगाची मागणी करतो. आणि तेव्हा ती म्हणते ही काय वेळ आहे का संभोग करायचं, समागम करायचे वगैरे, म्हणून तुम्ही आता काही करू नका. आणि असं करून तो खचकन तिला वाटतो, कारण तो इतका म्हणजे त्या ह्याच्यात पाशामध्ये त्या कामांमध्ये एवढा अडकलेला असतो की तो ऐकलेला खसकन केसतो आणि तिचा तो पतिव्रता भंग करतो. आणि मग मात्र तिच्या लक्षात येतं की हे गौतम ऋषी नाही, ती त्याला खूप चिडते त्याच्यावर आणि त्याला विचारते तू कोण आहेस. त्यामुळे माझ्या लक्षात राहील. मग तो आपलं हे प्रकट करतो रूप. आणि तो सांगतो की मी इंद्र आहे आणि तुला मी भोगण्यासाठीच मी त्या आलोय. आणि गौतम ऋषींना कुठल्याही प्रकारे वरती स्थान मिळू नये आणि म्हणून देवतांचं कार्य करण्यासाठीच मी तुला भ्रष्ट केले. आणि आता तुम्ही दोघं जण त्याच्यामुळे वेगळे व्हाल आणि ऋषींचं कार्य थांबेल.
असं म्हणून तो बाहेर जातो. तेवढ्यात गौतम ऋषी तिथून येतात. पहारेकरी असतो तोही बघतो, इकडेही गौतम ऋषी आणि इकडेही गौतम ऋषी, काय चाललंय म्हणून. आणि मग गौतम ऋषींनी ध्यान लावल्यावर त्यांच्या लक्षात येतात की हा प्रत्यक्ष इंद्र आहे आणि तो मला भ्रष्ट करायला आलेला आहे माझ्या पत्नीला. आणि म्हणून ते त्याला शाप देतात, तू इंद्रा सहस्राक्ष होशील, म्हणजे तुझ्या शरीरावरती सहस्त्र तुला भेगा पडतील, म्हणजे बोक पडतील. आणि तो खूप गयावया करतो, त्याला खूप वाईट वाटतं. आणि एवढंच नाही तर तुझा अंडकोश सुद्धा गळून पडेल. आणि म्हणून ते 2 अंडकोश त्याचे गळून पडतात. आणि मग इंद्र खूप गयावया येतात. गौतम ऋषी आतमध्ये कुटीमध्ये येतात आणि ते बघतात तर ही खरोखर भ्रष्ट झालेली आहे. त्यांना खूप वाईट वाटतं, राग येतो. त्यांना कालच्या रात्रीच्या स्वप्नाची आठवण येते. आणि मग ते म्हणतात की तुझ्यासारखी पतिव्रता, माझ्यासारखा ऋषी, आणि असं असताना तू इंद्राला आकर्षित झालीस आणि तू इंद्राबरोबर समागम केलेस, तर त्याच्यामुळे तू शिळावून पडशील. आता शिळावून पडशील हा जो शब्द आहे तर तो थोडा आपण वेगळ्या विचारांनी घेऊया. आपण म्हणतो ना का दगडासारखा मठ्ठ बसलायस, म्हणजे काय, चेतना, मनुष्य तो आहे तिथे, व्यक्ती ती तिथे आहे, पण ती चेतना ही नाही, ती काही करत नाहीये. तर म्हणून आपण त्याला दगडाची उपमा देतो. तशी गौतम ऋषी हिला शिळेची, तू चैतन्यहीन होशील, तुझ्यामध्ये कुठलीही कामना आणि वासना उरणार नाही की जेणेकरून परत तू भ्रष्ट होणार नाहीस, अशा प्रकारे ते तिला सांगतात खरं म्हणजे. पण प्रत्येक ग्रंथाने किंवा वेदाने वगैरे काय काय त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्थ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर त्यामुळे अहल्या ही जरी शिळा झाली तरी म्हणजे काय आहे, ती प्रत्यक्ष कोणालाही ती दिसणार नाहीये, ती वायुरूप असणार. आणि म्हणून मगाशी म्हटलं मी की हे वायुतत्व आहे. ते वायुतत्व आपल्याला असं सांगता येत नाही हे वायुतत्व आहे, हे वायुतत्व आहे. तर तशी ती अहल्या कोणाच्या दृष्टीगोचर नाही, ती कोणालाही ती दिसत नाही, पण ती तिथे आहे. आणि म्हणून ती खूप गयावया करते, त्यांच्या पाया पडते आणि ती सांगते की तुम्हाला तर माहितीये मी किती पतिव्रत आणि माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे आणि जन्मल्यापासून जवळजवळ आपण दोघं एकत्र आहोत. तर मी इंद्राजवळ असं करीन का, पण कुठेतरी एक मनामध्ये थोडा किंचित भाव असतो तिच्या की गौतम ऋषी खूप म्हातारे असतात आणि पहिल्यापासून ते एकत्र असतात. पण तिला इंद्र बघून की देवतांचा सुद्धा तो मला म्हणजे माझ्यावरती बाळला कुठेतरी एक स्त्रीची, ज्याला आपण म्हणतो ना, एक तिच्या मनामध्ये येतं की अरे वा मी एवढी सुंदर आहे वगैरे असं. पण त्या एका कारणामुळे ती शिळाहून पडते असं इथे वर्णन केलेलं आहे. आणि मग यथावकाश राम तिथे येतो आणि त्या अहल्येचा उद्धार करतो, म्हणण्यापेक्षा काय करतो तर ती अहल्येला तो, राम आणि लक्ष्मण दोघ जण परमात्मा आहेत म्हणजे राम, पण परमात्मा असला तरी तो जेव्हा मनुष्य देहामध्ये आलेला आहे आणि अहल्यासारखी पतिव्रता आहे म्हणून तो तिच्या चरणाला तो स्पर्श करतो आणि ती पुनीत होते, तिचा उद्धार होतो. आणि मग त्यावेळेला काय होतं, मग तेव्हा अहल्या बघते त्याला आणि ती बघत राहते त्याला आणि म्हणते की बापरे, म्हणजे ब्रह्मदेवाला, शंकराला, अनेक देवदेवतांना हे या परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी अनेक लाखो हजारो वर्ष प्रयत्न करायला लागले, तपस्या करायला लागले, आणि मी ती एक साधी शिळावून इथे पडलेली आहे आणि मला तर प्रत्यक्ष भेटायला, दर्शन द्यायला प्रत्यक्ष राम आणि लक्ष्मण आलेत, म्हणजे कुठेतरी नक्की माझं 100% पुण्य आहे आणि मी जे काही केलंय, माझ्या हातून घडलंय, तर तो एक उद्धाराचा भाग असला पाहिजे. आणि असं म्हणून ती त्यांची खूपच स्तुती करते राम लक्ष्मणांची. आणि मग तेव्हा राम म्हणतो की तू अहल्ये, तू पतिव्रताच आहेस आणि तुझं कुठलंही शील भ्रष्ट झालेलं नाहीये. आणि म्हणून गौतम ऋषींना बोलावण्यात येतं आणि गौतम ऋषी आणि अहल्या आता परत पूर्वीसारखं, आता ती स्त्री झाली परत आणि ती पूर्वीसारखी ते दोघं संसार करू लागतात. याच्यामधून एक प्रसंग असा घ्यायचा आहे, तिला प्रातस्मरणीय का तिला आपण ठरवलेलं आहे, तर राम तिला प्रत्यक्ष सांगतो, श्रीराम सांगतो की तू प्रातस्मरणीय आणि वंदनीय अशील, असा मी तुला आशीर्वाद देतो. आणि म्हणून अहल्या ही पहिली पाचांमधली पहिला अहल्येचा मान आहे. आणि म्हणून अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्वरे नृत्यम महापातकनाशनम. आता आपण थोडं स्त्री विचारातून विचार करूया. तर ही जी स्त्री आहे तर ती अबला आहे का, तर ती नाहीये. कारण जेव्हा इंद्रासारखा जेव्हा देव जेव्हा तिच्याकडे आकृष्ट होतो तेव्हा ती त्याला प्रतिकार करते त्याचा, आणि गौतम ऋषींची ती सेवा करते. आणि त्याच्यामुळे काय होतं की जरी तिच्यावरती व्यभिचाराचं तिला लागला तरी सुद्धा ती गौतम ऋषींकडे उशाप मागते आणि त्यांना सांगते की मला तुम्ही काही करा आणि तुम्ही मला तुमच्यापासून वेगळं करू नका, मला तुम्हीच, तुमच्यावरच माझं प्रेम आहे. आणि म्हणून ते तिला उशाप देतात की राम अवतारामध्ये राम येईल आणि तो तुझं उद्धार करेल. आणि अशा प्रकारे म्हणून
पतिदक्ष कसं असावं, पातिव्रत्य कसं असावं, ज्याला आपण काही लोक वाटेल ते बोलतात काही ती कसली पतिव्रता, पण पतिव्रता तीच आहे की ती इंद्राबरोबर परत व्यभिचार करायला जात नाही, तर ती गौतम ऋषींना चिटकून बसते. गौतम ऋषींचंच पातिव्रत्य ती मानते आणि म्हणून अहल्येचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. अहल्यानी अतिशय सुंदर अशी रामस्तुती अध्यात्म रामायणामध्ये संस्कृतमध्ये केलेली आहे. त्याचा आम्ही थोडक्यात तुम्हाला गोषवारा सांगितला. तर अशा प्रकारे अहल्या चरित्र वायुरूप आहे. तर त्यामुळे वायू हा धरता येत नाही, वायू हा दाखवता येत नाही. तशी अहल्या जी शिळावून पडली होती, ती दिसत नव्हती, ती दाखवता येत नव्हती, पण ती होती आणि त्यामुळे ती साधना करू शकत होती. आणि तिच्या शरीरामध्ये जे काही शरीराने ती भ्रष्ट झाली, पण ती मनाने कायम पवित्रच होती. आणि म्हणून तिने जी काही तपसाधना केली आणि त्याच्यामुळे ती उदित झाली, तिचा उद्धार झाला असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे आपण हे अहल्या आख्यान इथे थांबवूया. हरिओम तत्सत. हरिओम हरिओम. छान छान जय झालं. जय. खूप खूप हरिओम. धन्यवाद तुम्हाला. नमस्कार. धन्यवाद काका.